नमस्कार मित्रांनो, आज आपण पितृपक्षाच्या काळातील महत्त्वपूर्ण नियमांबद्दल जाणून घेणार आहोत. पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण आणि त्यांना संताप न होता त्यांच्या आत्म्यांना शांती देण्याचा काळ. या काळात आपण आपल्या पितृंपुढील कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. संध्याकाळी दिवा लावणे आणि दहीभात अर्पण करणे ही सर्वात महत्त्वाची कामे आहेत. चला हळूहळू याचे महत्त्व आणि पद्धत समजून घेऊया. पितृपक्ष साधारणपणे भाद्रपद महिन्यात येतो. या काळात पितृंच्या आत्म्यांची पूजा विशेष महत्त्वाची असते. प्रत्येक संध्याकाळी सूर्य अस्ताला जात असताना एक दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. दिवा म्हणजे ज्ञान, प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा. दिवा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती दूर करतो. दिवा लावताना पूर्वजांची आठवण करणे आवश्यक आहे. दिवा लावण्याची जागा स्वच्छ आणि पवित्र असावी. दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावा, ही परंपरा आहे. दिवा लावताना हळूच म्हणावे, माझ्या पितृजनांना शांती लाभो. यावेळी हळूहळू हात जोडून प्रार्थना करणे अत्यंत शुभ आहे. दिवा लावल्यावर त्याजवळ दहीभात अर्पण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दहीभात म्हणजे साधेपण आणि पवित्रता यांचे प्रतीक. पूर्वजांना अर्पण करण्यासाठी स्वच्छ ताट वापरावे. ताटात स्वच्छ दही, थोडे तांदूळ आणि गूळ मिसळून ठेवावे. हा अन्नाचा प्रकार अत्यंत हलका पण धार्मिकदृष्ट्या शक्तिशाली आहे. अर्पण करताना मन एकाग्र असावे. मनात फक्त आपल्या पूर्वजांची आठवण ठेवावी. अन्न अर्पण करताना म्हणावे, हे अन्न माझ्या पितृजनांसाठी, त्यांना शांती लाभो. पितृपक्षात अन्न अर्पण केल्याने घरात सुख, समृद्धी येते. पितृंच्या आशीर्वादामुळे कुटुंबातील अडचणी दूर होतात. या काळात योग्य वेळेवर अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. संध्याकाळी सूर्य अस्ताला जात असताना हा कर्म करणे सर्वोत्तम आहे. दिवा लावल्यावर ताटातले दहीभात अर्पण करा. अर्पण करताना मनात पूर्वजांच्या स्मृतींचा विचार करा. आपल्या पूर्वजांना आनंद मिळावा, ही इच्छा व्यक्त करा. या पद्धतीने प्रत्येक दिवशी अर्पण केल्यास पितृदोष दूर होतो. 3 पिढ्यांपर्यंतचा पितृदोष समाप्त होतो, अशी परंपरा आहे. अर्पणानंतर दिवा काही वेळ जाळून ठेवा. दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरात पसरते. अर्पण केल्यावर दिवा शांतपणे विझवा. घरातील सदस्यांनी हळूहळू या कर्माचा भाग बनावा. मुलांना देखील पितृपक्षाचे महत्त्व समजावून सांगावे. हा एक प्रकारे संस्कार आहे जो पुढच्या पिढ्यांपर्यंत जातो. संध्याकाळी दिवा लावणे ही एक मानसिक शांती देते. दिवा लावताना आपली आत्मा शुद्ध होत असल्याची अनुभूती होते. दहीभात अर्पणामुळे घरात समृद्धी आणि आरोग्य टिकते. पूर्वजांच्या आशीर्वादामुळे अडचणींवर मात करता येते. अर्पण करताना श्रद्धा आणि भक्ती मनात असावी. या काळात शांती राखणे अत्यंत आवश्यक आहे. पितृपक्षात देवाच्या स्मरणाशिवाय पूर्वजांची पूजा करणे अपूर्ण राहते. दिवा म्हणजे दीप, तो अंधकार दूर करतो आणि मार्गदर्शन करतो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा दीप जळतो. अर्पण करताना मन शांत असावे आणि हळूहळू मंत्राचा उच्चार करावा. ओम पितृभ्यो नमः असा मंत्र उच्चारल्यास अत्यंत लाभ होतो. दिवा लावताना पूर्वजांच्या नावाची आठवण करणे आवश्यक आहे. दहीभात अर्पण करताना रंगीत फुलं ताटात ठेवल्यास अधिक पवित्रता वाढते. ताट स्वच्छ आणि पांढऱ्या कापडावर ठेवावा. अर्पण करताना मनात पूर्वजांची आठवण आणि प्रेम असावे. प्रत्येक अंश मनोभावे अर्पण करणे महत्त्वाचे आहे. दिवा आणि अन्न या दोन्हींचा संगम घरात शुभतेची चेतना निर्माण करतो. संध्याकाळी दिवा लावताना घरातील सदस्यांनी एकत्रित राहावे. एकत्रित अर्पण केल्यास पितृजनांच्या आशीर्वादाची ऊर्जा दुपटीने मिळते. अर्पणानंतर दिवा थोडा वेळ जाळून ठेवा. दिवा शांतपणे विझवावा. दिवा विझवताना हे प्रकाश आपल्या पितृजनांसाठी असे हळूहळू म्हणावे. घरातील कोणत्याही सदस्याने अर्पण करायचे असल्यास सर्वांनी मन शांत ठेवावे. अर्पण करताना शांत आणि आदरयुक्त वातावरण असावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड घरात नसावी. पितृपक्षात अर्पणाच्या आधी घर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. स्वच्छतेमुळे अर्पण अधिक पवित्र बनते.
दिवा आणि दहीभात हा संयोजन म्हणजे शुद्धता आणि भक्तीचा प्रतीक आहे. प्रत्येक दिवशी अर्पण केल्यास पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता वाढते. अर्पण करताना मनात पूर्वजांची आठवण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्पणानंतर हलके हात जोडून प्रार्थना करा. प्रार्थना करताना माझ्या कुटुंबातील सर्व पितृजनांना शांती लाभो असे म्हणावे. या कर्मामुळे घरातील धन संपत्ती टिकते. पितृदोष असल्यास अर्पणाने त्यात सुधारणा होते. संध्याकाळी दिवा लावताना आणि दहीभात अर्पण करताना मनात श्रद्धा असावी. श्रद्धा नसल्यास हा कर्म अपूर्ण राहतो. प्रत्येक दिवशी अर्पणाचे वेळ निश्चित ठेवणे लाभदायक ठरते. अर्पणाची वेळ सूर्यास्ताच्या थोड्या आधी उत्तम असते. या वेळेत दिवा आणि अन्न अर्पण केल्यास सकारात्मक ऊर्जा घरात पसरते. घरातील मोठ्या सदस्यांनी लहानांना या संस्काराची माहिती द्यावी. मुलांना पितृपक्षाचे महत्त्व समजल्यास भविष्यातही हा संस्कार चालू राहतो. अर्पण करताना मनातील वाईट विचार दूर ठेवावे. सकारात्मक विचार अर्पणास अधिक फलदायी करतात. दिवा लावल्यावर त्याजवळ थोडा नैवेद्य ठेवावा. नैवेद्य म्हणजे दहीभात आणि काही फुलं. अर्पण करताना मनोभावे हा नैवेद्य दिला पाहिजे. अर्पणानंतर घरातील सदस्य थोडा वेळ शांत बसावेत. या काळात मनातील ध्यान पूर्वजांकडे असावे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो. दिवा आणि अर्पणामुळे मानसिक शांती मिळते. अर्पणानंतर दिवा हळूहळू विझवावा. दिवा विझवल्यानंतर मन शांत ठेवणे आवश्यक आहे. पितृपक्षात दिवा लावणे आणि दहीभात अर्पण करणे हा नियमित कर्म ठरावा. नियमित अर्पण केल्यास पितृजनांच्या आशीर्वादाची स्थिरता वाढते. अर्पण करताना पूर्वजांचे नाव उच्चारल्यास अधिक फलदायी ठरते. पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अर्पण पूर्ण होते. दिवा लावताना पूर्वजांच्या आठवणींना उजाळा द्या. दहीभात अर्पण करताना प्रत्येक घटक शुद्ध आणि स्वच्छ असावा. अर्पणाच्या वेळी मनात भक्ती असणे अत्यंत आवश्यक आहे. पितृपक्षात अर्पण करण्याने घरातील अडचणी दूर होतात. घरात सुख समृद्धी टिकते. अर्पण करताना आपल्या पूर्वजांची आठवण हळूहळू मनात ठेवावी. अर्पण करताना घरातील सर्व सदस्यांनी मन एकत्र ठेवावे. एकत्रित अर्पण केल्यास पितृजनांचे आशीर्वाद दुपटीने मिळतात. दिवा लावताना पूर्वजांच्या आठवणींना उजाळा द्या. अर्पणाच्या वेळी हळूहळू माझ्या पितृजनांना शांती लाभो असे म्हणावे. अर्पणानंतर दिवा काही वेळ जळून ठेवा. नंतर दिवा शांतपणे विझवावा. दिवा आणि अर्पण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकते. पितृपक्षात अर्पण करताना मनात श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे. श्रद्धा नसल्यास अर्पण अपूर्ण राहते. दिवा लावताना हळूच मंत्राचा उच्चार करावा. ओम पितृभ्यो नमः मंत्र जपल्यास अधिक फलदायी ठरते. अर्पणाच्या वेळी स्वच्छ ताट वापरावे. ताटात स्वच्छ दही, गूळ आणि तांदूळ ठेवा. दहीभात अर्पण करताना मन शुद्ध ठेवावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करावे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. पितृदोष असल्यास अर्पणाने त्यात सुधारणा होते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे. अर्पण करताना मनात पूर्वजांची आठवण ठेवावी. प्रत्येक अर्पण हा पूर्वजांसाठी प्रेमाचा संदेश आहे. दिवा लावताना पूर्वजांना प्रकाशाची आठवण द्या. दहीभात अर्पण करताना प्रत्येक घटक स्वच्छ आणि शुद्ध असावा. अर्पणानंतर दिवा शांतपणे विझवावा. घरातील सदस्यांनी अर्पणाच्या वेळी एकत्रित राहावे. एकत्रित अर्पण केल्यास पितृजनांचे आशीर्वाद दुपटीने मिळतात. दिवा लावताना पूर्वजांच्या आठवणींना उजाळा द्या. अर्पणाच्या वेळी हळूहळू म्हणावे माझ्या पितृजनांना शांती लाभो. अर्पणानंतर दिवा काही वेळ जळून ठेवावा. दिवा आणि अर्पण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकते. पितृपक्षात अर्पण करताना मनात श्रद्धा असावी. श्रद्धा नसल्यास अर्पण अपूर्ण राहते.
दिवा लावताना मंत्राचा उच्चार मनोभावे करावा. ओम पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अधिक फलदायी ठरते. अर्पणाच्या वेळी स्वच्छ ताट वापरावा. ताटात स्वच्छ दही, गूळ आणि तांदूळ ठेवा. दहीभात अर्पण करताना मन शुद्ध ठेवावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करावे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. पितृदोष असल्यास अर्पणाने त्यात सुधारणा होते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. अर्पण करताना मनात पूर्वजांचा आदर असावा. प्रत्येक अंश भक्तिभावाने दिला पाहिजे. दिवा आणि दहीभात अर्पण घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. दिवा जळत असल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते. अर्पणानंतर घरातील सदस्य काही क्षण शांत राहावे. ध्यान करताना मन पूर्वजांकडे केंद्रित असावे. पितृपक्षात दिवा लावणे आणि दहीभात अर्पण करणे हा नियमित कर्म ठरवा. नियमित अर्पण केल्यास पितृजनांचे आशीर्वाद टिकतात. अर्पण करताना मनात श्रद्धा आणि भक्ती असणे आवश्यक आहे. श्रद्धा नसल्यास अर्पण अपूर्ण राहते. दिवा लावताना मंत्राचा उच्चार मनोभावे करावा. ओम पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अधिक फलदायी ठरते. अर्पणाच्या वेळी स्वच्छ ताट वापरावे. ताटात स्वच्छ दही, गूळ आणि तांदूळ ठेवा. दहीभात अर्पण करताना मन शुद्ध ठेवावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करावे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. पितृदोष असल्यास अर्पणाने त्यात सुधारणा होते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. अर्पण करताना मनात पूर्वजांची आठवण ठेवावी. प्रत्येक अर्पण हा पूर्वजांसाठी प्रेमाचा संदेश आहे. दिवा लावताना पूर्वजांना प्रकाशाची आठवण द्या. दहीभात अर्पण करताना प्रत्येक घटक स्वच्छ आणि शुद्ध असावा. अर्पणानंतर दिवा शांतपणे विझवावा. घरातील सदस्यांनी अर्पणाच्या वेळी एकत्रित राहावे. एकत्रित अर्पण केल्यास पितृजनांचे आशीर्वाद दुपटीने मिळतात. दिवा लावताना पूर्वजांच्या आठवणींना उजाळा द्या. अर्पणाच्या वेळी हळूहळू म्हणावे, माझ्या पितृजनांना शांती लाभो. अर्पणानंतर दिवा काही वेळ जळून ठेवावा. दिवा आणि अर्पण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकते. पितृपक्षात अर्पण करताना मनात श्रद्धा असावी. श्रद्धा नसल्यास अर्पण अपूर्ण राहते. दिवा लावताना मंत्राचा उच्चार मनोभावे करावा. ओम पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अधिक फलदायी ठरते. अर्पणाच्या वेळी स्वच्छ ताट वापरावा. ताटात स्वच्छ दही, गूळ आणि तांदूळ ठेवा. दहीभात अर्पण करताना मन शुद्ध ठेवावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करावे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. पितृदोष असल्यास अर्पणाने त्यात सुधारणा होते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. अर्पण करताना मनात श्रद्धा आणि भक्ती असावी. भक्तिभाव नसल्यास अर्पण अपूर्ण राहते. दिवा लावताना हळूहळू मंत्र उच्चारावे. ओम पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अर्पण अधिक फलदायी ठरते. दिवा जळत असताना मन शांत ठेवणे आवश्यक आहे. अर्पण करताना ताट स्वच्छ असावे. दही, गूळ आणि तांदूळ स्वच्छ आणि शुद्ध ठेवावे. अर्पण करताना मन एकाग्र असावे. अर्पणानंतर दिवा काही वेळ जळून ठेवावा. नंतर दिवा शांतपणे विझवावा. दिवा आणि अर्पण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पितृपक्षात अर्पणामुळे पितृदोष कमी होतो. अर्पण नियमित केल्यास घरात सुख समृद्धी टिकते.
दिवा आणि दहीभात अर्पणाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घ्यावे. मुलांना हळूहळू पितृपक्षाचे महत्त्व समजावून द्यावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करणे लाभदायक आहे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात शांती टिकवतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. अर्पण करताना मनात पूर्वजांची आठवण ठेवावी. प्रत्येक अर्पण हा पूर्वजांसाठी प्रेमाचा संदेश आहे. दिवा लावताना पूर्वजांना प्रकाशाची आठवण द्या. दहीभात अर्पण करताना प्रत्येक घटक शुद्ध असावा. अर्पणानंतर दिवा शांतपणे विझवावा. घरातील सदस्यांनी अर्पणाच्या वेळी एकत्रित राहावे. एकत्रित अर्पण केल्यास पितृजनांचे आशीर्वाद दुपटीने मिळतात. दिवा लावताना पूर्वजांच्या आठवणींना उजाळा द्या. अर्पणाच्या वेळी हळूहळू म्हणावे, माझ्या पितृजनांना शांती लाभो. अर्पणानंतर दिवा काही वेळ जळून ठेवा. दिवा आणि अर्पण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकते. पितृपक्षात अर्पण करताना मनात श्रद्धा असावी. श्रद्धा नसल्यास अर्पण अपूर्ण राहते. दिवा लावताना मंत्राचा उच्चार मनोभावे करावा. ओम पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अधिक फलदायी ठरते. अर्पणाच्या वेळी स्वच्छ ताट वापरावे. ताटात स्वच्छ दही, गूळ आणि तांदूळ ठेवा. दहीभात अर्पण करताना मन शुद्ध ठेवावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करावे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. पितृदोष असल्यास अर्पणाने त्यात सुधारणा होते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. अर्पण करताना मनात भक्ती असावी. भक्तिभाव नसल्यास अर्पण अपूर्ण राहते. दिवा लावताना हळूहळू मंत्र उच्चारावे. ओम पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अधिक फलदायी ठरते. अर्पणाच्या वेळी स्वच्छ ताट वापरावे. दही, गूळ आणि तांदूळ स्वच्छ ठेवावे. अर्पण करताना मन एकाग्र असावे. अर्पणानंतर दिवा काही वेळ जळून ठेवावा. नंतर दिवा शांतपणे विझवावा. दिवा आणि अर्पण यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. पितृपक्षात अर्पणामुळे पितृदोष कमी होतो. अर्पण नियमित केल्यास घरात सुख, समृद्धी टिकते. दिवा आणि दहीभात अर्पणाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घ्यावे. मुलांना हळूहळू पितृपक्षाचे महत्त्व समजावून द्यावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी. घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करणे लाभदायक आहे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात शांती टिकवतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. अर्पण करताना मनात पूर्वजांची आठवण ठेवावी. प्रत्येक अर्पण हा पूर्वजांसाठी प्रेमाचा संदेश आहे. दिवा लावताना पूर्वजांना प्रकाशाची आठवण द्या. दहीभात अर्पण करताना प्रत्येक घटक शुद्ध असावा. अर्पणानंतर दिवा शांतपणे विझवावा. घरातील सदस्यांनी अर्पणाच्या वेळी एकत्रित राहावे. एकत्रित अर्पण केल्यास पितृजनांचे आशीर्वाद दुपटीने मिळतात. दिवा लावताना पूर्वजांच्या आठवणींना उजाळा द्या. अर्पणाच्या वेळी हळूहळू म्हणावे, माझ्या पितृजनांना शांती लाभो. अर्पणानंतर दिवा काही वेळ जळून ठेवा. दिवा आणि अर्पण यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी टिकते. पितृपक्षात अर्पण करताना मनात श्रद्धा असावी. श्रद्धा नसल्यास अर्पण अपूर्ण राहते. दिवा लावताना मंत्राचा उच्चार मनोभावे करावा. ओम पितृभ्यो नमः मंत्र उच्चारल्यास अधिक फलदायी ठरते. अर्पणाच्या वेळी स्वच्छ ताट वापरावे. ताटात स्वच्छ दही, गूळ आणि तांदूळ ठेवा. दहीभात अर्पण करताना मन शुद्ध ठेवावे. अर्पण करताना कोणतेही वाद, तणाव किंवा चिडचिड नसावी.
घरातील वातावरण शांत आणि पवित्र ठेवावे. अर्पणानंतर थोडा वेळ ध्यान करावे. दिवा आणि अर्पण यांचा संगम घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दिवा जळत असल्यास मन शांत राहते. अर्पण केल्याने पूर्वजांच्या आशीर्वादाची स्थिरता टिकते. पितृदोष असल्यास अर्पणाने त्यात सुधारणा होते. संध्याकाळी दिवा लावताना मनात श्रद्धा असावी. या प्रकारे पितृपक्षात दिवा लावणे व दहीभात अर्पण नियमित केल्यास कुटुंबात सुख, शांती व समृद्धी कायम राहते. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.